नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या फ्लूइड मेकॅनिक्सच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूयात की विस्कॉसिटी जी असते त्याच्यावरती प्रेशरचा आणि टेम्परेचरचा कसा इफेक्ट होतो। नंतर आहे आपला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी बोलूया आपण याच्याविषयी सुद्धा। नंतर आहे आपल्याकडे बल्क मॉड्युलस काय असते बरं, आणि पुढे आपण बघूया की रिअल फ्लूइड काय असते, आयडियल फ्लूइड काय असते आणि ह्यांच्या काही प्रॉपर्टीज जे की आपल्याला युजफुल ठरतात एक्झाम्समध्ये। सुरुवात करूया आपण विस्कॉसिटीपासून। मागच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं बघा, दोन टाईपच्या विस्कॉसिटी, एक आहे आपली डायनामिक विस्कॉसिटी आणि दुसरी आहे कायनेमॅटिक विस्कॉसिटी, बरोबर। यांचे आपण मागच्या क्लासमध्ये युनिट बघितले होते, एसआय युनिट, सीजीएस युनिट, आणि त्याच टाईपमध्ये त्यांचे रिलेशनसुद्धा आपण डिस्कस केले होते। याच्यामध्ये आपण बघितलं होतं याचं पॉईज होतं, याचं स्ट्रोक होतं आणि बरंचसं काय काय डिस्कशन आपण कॅरी आउट केलं। आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करूया की एक्झाम्पल लिक्विड आहे। आपण सुरुवात करूया पहिल्या फ्लूइडपासून। आपण घेऊया याच्यामध्ये पहिलं घेऊया हे लिक्विड ओके। लिक्विडला विस्कॉसिटी असते का? असते, ठीक आहे। आता ह्याच्यामध्ये इफेक्ट बघूया आपण। कोणाचा इफेक्ट बघायचा सुरुवातीला तर टेम्परेचरचा इफेक्ट बघूया आपण लिक्विडच्या विस्कॉसिटीवरती आणि त्या गॅसच्या विस्कॉसिटीवरती काय इफेक्ट होतो तर जसं की एक्झाम्पल आपण बघूया। याच्यामध्ये पहिलाच पॉईंट आपण घेऊया की एक्झाम्पल टेम्परेचर जर वाढलं, त्या लिक्विडचं टेम्परेचर जर वाढलं, तापमान वाढलं, तर ह्याच्यामध्ये विस्कॉसिटीवरती काय इफेक्ट पडतो तर बघा, तुम्हाला समजून घेणं अपेक्षित आहे अगोदर तर की लिक्विडला विस्कॉसिटी जी असते ती कशामुळे असते बरं। लिक्विडला विस्कॉसिटी कशामुळे असते तर त्याचं पहिलं रिझन काय आहे? कोहेसिव्ह फोर्सेस। दुसरं रिझन काय आहे? मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंज। आता टेम्परेचर वाढल्यामुळं काय होतं बघा, टेम्परेचर वाढल्यामुळं कोहेसिव्ह फोर्सेस कमी होत असतात आणि मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंज वाढत असतं। पण लिक्विडला विस्कॉसिटी असण्याचं मेजर रिझन काय आहे तर मेजर रिझन आहे बघा कोहेसिव्ह फोर्सेस। कोहेसिव्ह फोर्सेस हे मेजर मुख्य रिझन आहे विस्कॉसिटीचं, मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन याचं आहे। आता जर हे जर कमी होत असेल तर ओव्हरऑल इफेक्ट काय होणार आहे? कमीच होणार आहे। ओव्हरऑल इफेक्ट काय होणार आहे? कमीच होणार आहे। म्हणजे विस्कॉसिटी जी असणार आहे लिक्विडची, विस्कॉसिटी जी लिक्विडची असणार आहे ती कमी होणार आहे। कशामुळं? टेम्परेचर वाढल्यामुळं लिक्विडची विस्कॉसिटी कमी होणार आहे। हे असं का बरं होतं? आपण जर बघितलं तर बघा, एक एक्झाम्पल, समजा टेम्परेचर वाढलं की कोहेसिव्ह फोर्सेस हे 70% कमी होतात आणि मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंज जे असतं ते 30% वाढतं बघा, 30% वाढतं। तर नेट इफेक्ट काय झाला? 40% कमी होणार। 70% कमी आणि 30% वाढलं म्हणजे 40%चा नेट रिडक्शन असं आपण मानतो बघा, नेट रिडक्शन आपण मानतो, ओके। कोहेसिव्ह फोर्सेस काय असतं बरं? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स। टेम्परेचर वाढल्यामुळं काय होतं? हे मॉलिक्युल्स दूर दूर जातात, इंटरमॉलिक्युलर स्पेसिंग वाढते, म्हणजे कोहेसिव्ह फोर्सेस वीक होतात, म्हणजे विस्कॉसिटी कमी झाली। हे झालं लिक्विडच्या बाबतीत। हे झालं आपण एक लॉजिकल स्टेटमेंट केलं आपण मागच्या कन्सेप्टप्रमाणे। बट असं कुठलं फॉर्म्युलेशन आहे का जे की आपल्याला हे सांगण्यास मदत करतं? यस, असा फॉर्म्युला आहे। तो फॉर्म्युला कसा आहे बघा, विस्कॉसिटी ॲट एनी टेम्परेचर। कुठल्याही एका टेम्परेचरची विस्कॉसिटी तुम्ही कशी काढणार तर तुम्हाला विस्कॉसिटी माहिती पाहिजे एका ठराविक टेम्परेचरची, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसची विस्कॉसिटी आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे, ओके। प्लस 1 प्लस अल्फा टी प्लस बीटा टी स्क्वेअर असा एक फॉर्म्युला आहे। तुम्हाला फॉर्म्युला एक्झाममध्ये विचारला जातो, गरज नाही, फक्त हे फॉर्म्युलेशन आहे। विस्कॉसिटी वाढते का कमी होते ह्या फॉर्म्युल्यावरून समजतं, हा फॉर्म्युला ध्यानात ठेवण्याची गरज नाही आपल्याला। जर बघितलं आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये, ही आहे विस्कॉसिटी ॲट 0 डिग्री सेल्सिअस, ओके। ही आहे विस्कॉसिटी ॲट एनी टेम्परेचर। कुठल्याही टेम्परेचरची विस्कॉसिटी आपण अशी सांगतो। त्याच्यामध्ये जर बघितलं आपण, हे अल्फा आणि हे बीटा हे काय आहेत? हे कॉन्स्टंट्स आहेत, ठीक आहे। आणि त्याच्यामध्ये बघितलं आपण हे टी आणि हे टी काय आहे? टेम्परेचर आहे। ह्याच्यावरून एकच समजून येतं आपल्याला की कुठल्याही टेम्परेचरची विस्कॉसिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते बघा टेम्परेचरला। कुठल्याही टेम्परेचरची विस्कॉसिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते बघा टेम्परेचरला। म्हणजे जर आपण इथं टेम्परेचर वाढवलं तर विस्कॉसिटी काय होणार आहे तर कमी होणार आहे। हा इफेक्ट जो की मी इकडनंही सांगितलं आणि इकडनंही सांगितलं आहे, दोन्ही केसमध्ये आपण डिस्कस करू शकतो। आता दुसरं डिस्कस करूया आपण। आता घेऊया आपण गॅससाठी, ओके ना। एक्झाम्पल गॅस। बरं, गॅसला विस्कॉसिटी कशामुळे असते बरं? गॅसला विस्कॉसिटी कशामुळे असते आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या क्लासमध्ये डिस्कस केलं होतं बघा, मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंज आणि पुढचं काय होतं आपलं हे कोहेसिव्ह फोर्सेस। मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंजचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं याच्यामध्ये? 70% असतं आणि कोहेसिव्ह फोर्सेसचं कंट्रीब्युशन 30% असतं, म्हणजे फार कमी असतं बघा। म्हणजे जर टेम्परेचर जर वाढलं कशाचं? गॅसचं तर गॅसची विस्कॉसिटी वाढणार की कमी होणार? तर गॅसची विस्कॉसिटी वाढणार। कशावरनं सांगितलं मी बघा, टेम्परेचर वाढल्या मॉलिक्युलर मोमेंटम एक्सचेंज वाढतं,
जास्त पटीनं वाढतं आणि कोहेसिव्ह फोर्सेस कमी पटीनं कमी होतात. समजा एक्झाम्पल 70% वाढलं हे आणि 30% कमी झालं, तर नेट इफेक्ट काय आला आपला, तर नेट इफेक्ट आला इन्क्रीमेंट 40% वाढलं. या टाईपमध्ये आपण सांगतो की याची जी डायनॅमिक विस्कॉसिटी असते ती वाढते. मग असं कुठलं एखादं रिलेशन आहे का जे की सांगतं बरं आपल्याला गॅसच्या संदर्भात? येस आहे. बघा गॅसची विस्कॉसिटीचं एक रिलेशन आहे. विस्कॉसिटी फॉर द गॅस, एका पर्टिक्युलर गॅसची जर विस्कॉसिटी काढायची असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो बघा, B√T 1 + S/T. हा फॉर्म्युला तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे का? बिलकुल नाही. वरचा बिलकुल नाही. फक्त व्हेरिएशन समजण्यासाठी मी फॉर्म्युला तुम्हाला देतो आहे. एका सायंटिस्टचा फॉर्म्युला आहे हा. त्या सायंटिस्टचं नाव आहे सदरलँड. त्याला आपण सदरलँड इक्वेशनसुद्धा म्हणतो बघा. ओके, याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, याच्यामध्ये हे बी पॉईंट आहे, बी जो आहे आणि यस जो आहे हे दोघंसुद्धा कॉन्स्टंट आहेत. यस त्याच्या नावाप्रमाणेच कॉन्स्टंट आहे सदरलँड आणि बी हा ॲडिशनल कॉन्स्टंट आहे. याच्यामध्ये इथं टी आणि इथं टी असं का दाखवलं बरं मी? वरती स्मॉल दाखवलं, खाली कॅपिटल दाखवलं टी, कारण खालचं टी जे आहे ते केल्विनमधलं आहे, वरचं टी जे आहे ते डिग्री सेल्सिअसमधलं आहे. एवढाच फरक आहे. ह्याचा ओव्हरऑल इफेक्ट काय होतो बरं? टेम्परेचर वाढल्यामुळं गॅसची विस्कॉसिटी वाढणारा इफेक्ट दाखवतो का कमी होणारा इफेक्ट दाखवतो हा फॉर्म्युला? तर हा फॉर्म्युला बघितला आपण तर टेम्परेचर वाढलं, गॅसचं टेम्परेचर वाढलं तर गॅसची जी डायनॅमिक विस्कॉसिटी असते तीसुद्धा वाढते. हा असा फॉर्म्युला आहे. ह्यांचं व्हेरिएशन कसं आहे थोडक्यामध्ये हे असं आहे बघा. व्हेरिएशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द √T या टाईपमध्ये. विस्कॉसिटी ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द √T. हा असं व्हेरिएशन दाखवणारा हा फॉर्म्युला आहे. बस याच्यामध्ये विस्कॉसिटीला आपण कम्प्लिटली चांगल्या प्रकारे आपण डिस्कस केलं आहे बघा. डायनॅमिक विस्कॉसिटी डिस्कस केला आहे. तर डायनॅमिक विस्कॉसिटीचा आणखी जर बघितलं आपण तर थोडंसं व्हेरिएशन देणारा फॉर्म्युलासुद्धा आहे बघा. कशाला फॉर्म्युला? ग्राफ घेऊया आपण आता. ग्राफ घेऊया. समजा ह्या ग्राफवरती जर मी इथं प्लॉट केलं, काय टेम्परेचर प्लॉट केलं मी, असं हे टेम्परेचर प्लॉट केलं आणि इथं जर मी विस्कॉसिटी प्लॉट केलं, समजा असं आहे, इथं मी विस्कॉसिटी प्लॉट केलं, अशी डायनॅमिक विस्कॉसिटी प्लॉट केली, तर मग कुठला फॉर्म्युला आहे बरं याच्यामध्ये? तर फॉर्म्युला आहे बघा असा आणि असा. काय होतं याच्यामध्ये? टेम्परेचर वाढलं की विस्कॉसिटी कमी होते. कुठल्या लिक्विडची ते बघायचं आहे आपल्याला. समजा टेम्परेचर वाढलं तर विस्कॉसिटी वाढते कमी होते. असं दोन लिक्विडसाठी आहे बघा. दोन फ्लुइडसाठी आहे का? दोन लिक्विडसाठी आहे. एक फ्लुइड आहे, एक लिक्विड आहे. याच्यामध्ये इथं हे लिक्विड असतं बघा. हे बघा टेम्परेचर असं इथून इथं झालं की विस्कॉसिटी बघा त्याची, समजा इथून इथं झालं म्हणजे इथून इथं विस्कॉसिटी ही कमी झाली आहे बघा. ही विस्कॉसिटी इथून इथं ही कमी झाली आहे बघा विस्कॉसिटी ही. आणि गॅसच्या बाबतीत कसं आहे? टेम्परेचर इथून इतकं वाढलं म्हणजे विस्कॉसिटी अशी इथून इथं आली, म्हणजे विस्कॉसिटी अशी इथून इथं आली, वाढली विस्कॉसिटी. हे गॅससाठी ग्राफ आहे, हा लिक्विडसाठी ग्राफ आहे. कॉन्सेप्ट क्लिअर असावा हा. हे झालं आपलं एक व्हेरिएशन टेम्परेचरचं. कशा संदर्भात? तर लिक्विड आणि गॅसच्या संदर्भात डायनॅमिक विस्कॉसिटीचा. तसंच आपण बघूया टेम्परेचर वाढल्यामुळे लिक्विडच्या केसमध्ये इथं लिहितो मी हे लिक्विड, इथं लिहितो हे लिक्विड आणि इथं लिहितो मी हे बी गॅस यांच्यासाठी लिहितो. काय लिहूया आपण आता याच्यासाठी? विस्कॉसिटीचा व्हेरिएशन. कुठली विस्कॉसिटी? कायनॅमेटिक विस्कॉसिटी. कायनॅमेटिक विस्कॉसिटी इक्वल्स टू काय? डायनॅमिक विस्कॉसिटी अपॉन डेन्सिटी. कायनॅमेटिक विस्कॉसिटी इक्वल्स टू काय? डायनॅमिक विस्कॉसिटी अपॉन डेन्सिटी या टाईपमध्ये. आता टेम्परेचर वाढल्यामुळं काय होणार याच्यावरती फरक बघूया आपण. तर पहिल्या केसमध्ये जर बघितलं आपण तर ही डेन्सिटी वाढणार का लिक्विडची? टेम्परेचर वाढल्यामुळे किंवा प्रेशर वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे ना ही डेन्सिटी वाढते ना ही डेन्सिटी कमी होते, कारण हे आहे लिक्विड. लिक्विडला आपण काय म्हणतो? इनकम्प्रेसिबल. आता याचा कन्सेप्ट मी सांगेलच तुम्हाला. इनकम्प्रेसिबल काय असते तर याचा कन्सेप्ट सांगेलच मी तुम्हाला. इनकम्प्रेसिबल म्हणजे कसं असते बघा, थोडक्यात सांगायचं असेल तर इनकम्प्रेसिबल म्हणजे असं लिक्विड की ना त्याची डेन्सिटी वाढते ना त्याची डेन्सिटी कमी होते. टेम्परेचर वाढल्यामुळं किंवा टेम्परेचर कमी झाल्यामुळं, प्रेशर वाढल्यामुळं किंवा प्रेशर कमी झाल्यामुळं त्याला आपण काय म्हणतो? इनकम्प्रेसिबल. ओके, इनकम्प्रेसिबल म्हणजे डेन्सिटीमध्ये चेंजेस दिसून येत नाही आपल्याला. चालतंय, समजलं हे. आता हे जर लिक्विड असेल, जसं की आपण आपल्या FM कन्सिडर करतो वॉटर, इनकम्प्रेसिबल. ओके, इनकम्प्रेसिबल बोलूया आपण याच्याविषयी सुद्धा. आता तुम्ही सांगा टेम्परेचर वाढल्यामुळं डायनॅमिक विस्कॉसिटी वाढली का कमी झाली? कमी झाली. तर कायनॅमेटिक विस्कॉसिटीसुद्धा कमी होणार आहे. आला आपला आन्सर. म्हणजे टेम्परेचर वाढल्यामुळं कायनॅमेटिक विस्कॉसिटी कमी होत असते. आता येऊया आपण गॅसच्या केसमध्ये. गॅसच्या केसमध्ये जर बघितलं आपण, आता गॅस आहे, गॅसच्या केसमध्ये टेम्परेचर वाढल्यामुळं किंवा प्रेशर वाढल्यामुळं ह्या डेन्सिटीमध्ये चेंज होतो का? तर डेन्सिटी चेंज होत असते. ओके ना.
डेन्सिटी चेंज होत आहे. आता तर आपण टेम्परेचर वाढवलं आहे, टेम्परेचर वाढल्यामुळे डेन्सिटी कमी होत असते बघा. तर बघूया आपण आता डेन्सिटी कमी होते. चला हे भेटलं आपल्याला. व्हॉट अबाउट द डायनामिक विस्कॉसिटी? आत्ताच तर आपण व्हेरिएशन बघितलं आहे. टेम्परेचर वाढल्यामुळे डायनामिक विस्कॉसिटी वाढत असते, म्हणजे हे कमी होतं आहे, हे कमी झाल्यामुळं हे वाढणार आणि हे वाढल्यामुळं आणखी हे वाढणार, म्हणजे आता जास्त रेटनं कायनेमॅटिक विस्कॉसिटी वाढणार. आले दोघांचे व्हेरिएशन आले. ह्याला आपण थोडंसं एका टेबलमध्ये टाकूया, जेणेकरून तुम्हाला पुढे हा टेबलच युजफुल ठरणार आहे. बस बाकी काहीच नाही. टेबलला बघितलं, काम संपलं. याच्यामध्ये जर बघितलं आपण, समजा इथं लिहितो मी अशी डायनामिक विस्कॉसिटी, इथं कायनेमॅटिक विस्कॉसिटी, इथं लिहिणार आहे मी पुढं फ्लूइडमध्ये तुम्ही काय वापरले बाबा? इथं लिक्विड वापरलं मी सुरुवातीला, आणि इथं मी गॅस वापरला. आता व्हेरिएशन कशाचं आहे? टेम्परेचरचं. टेम्परेचरमध्ये काय करतो आपण? टेम्परेचरला वाढवत आहोत. टेम्परेचरला वाढवल्यामुळं लिक्विडची विस्कॉसिटी कमी झाली, गॅसची विस्कॉसिटी वाढली. कुठली? डायनामिक. कायनेमॅटिक विस्कॉसिटी लिक्विडची कमी होते आणि पुढे गॅसची कायनेमॅटिक विस्कॉसिटी वाढते, ते सुद्धा जास्त पटीनं वाढते. सो हे झालं आपलं इथलं फॉर्म्युलेशन. आता यांनी कसाही क्वेश्चन विचारू द्या या केसमध्ये. पुढचं बघूया आपण प्रेशरचं व्हेरिएशन. बघा कसं असतंय, समजा हे लिक्विड आहे आणि इथं दुसरा घेऊया आपण हा गॅस. आता यांचं लिक्विड घेतलं आपण, गॅस घेतला. आता प्रेशरचं व्हेरिएशन. प्रेशरला मी वाढवत आहे दोन्ही केसमध्ये. ओके. जर आपण याची जर डायनामिक विस्कॉसिटी जर बघितली आणि याची सुद्धा आपण डायनामिक बघूया, याची कायनेमॅटिक बघूया, मग बेटर आपण एक टेबलच तयार करूया की सोपं जाईल आपल्याला. येस, टेबलच्याद्वारेच आपण हा समजून सांगूया हा फॉर्मॅट. ठीक आहे ना. याच्यामध्ये काही जास्त कन्सेप्ट नाही आहे, हे सोपं आहे. ॲज कम्पेअर टू टेम्परेचर हे सोपं आहे ध्यानात ठेवण्यासाठी सुद्धा. ओके ना. आता इथं घेतलं आपण हे, इथं घेऊया आपण ही डायनामिक विस्कॉसिटी, ही कायनेमॅटिक विस्कॉसिटी. इथं घेऊया आपण हे लिक्विड आणि इथं घेऊया आपण हे गॅस घेतलं. इथं इथलं हे फ्लूइड आहे, हे आपले समोरचे. आता वाढूया आपण प्रेशर. डायनामिक विस्कॉसिटी आणि कायनेमॅटिक विस्कॉसिटी लिक्विडच्या डायनामिक आणि कायनेमॅटिकवरती काहीच फरक पडत नाही. नो चेंज. काहीच फरक पडत नाही. ना वाढते ना कमी होते, काहीच रिलेशनच नाही त्यांचं. नो चेंज जर ऑप्शन असेल तरी चालतं. नो इफेक्ट. कॉन्स्टंट लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाही. कारण कायनेमॅटिक विस्कॉसिटी इक्वल्स टू काय आहे? डायनामिक विस्कॉसिटी अपॉन डेन्सिटी. तुम्ही म्हणताल सर प्रेशर वाढलं की हे डेन्सिटी चेंज तर होत नाही, आत्ताच तर बोललं आहे. आणि याच्यामध्ये डायनामिक विस्कॉसिटीसुद्धा चेंज होत नाही आहे, म्हणजे कायनेमॅटिक विस्कॉसिटी नो इफेक्ट. समजलं आहे. आता गॅसच्या बाबतीत लिहूया आपण. आता प्रेशर वाढल्यामुळं गॅसची डायनामिक विस्कॉसिटी वाढणार की कमी होणार? नो चेंज. कायनेमॅटिक विस्कॉसिटीवरती चेंज होतो बघा. कसं? बघा आता गॅसची कायनेमॅटिक विस्कॉसिटी इक्वल्स टू काय आहे? डायनामिक विस्कॉसिटी अपॉन डेन्सिटी. आता प्रेशर वाढल्यामुळं गॅसची डेन्सिटी वाढणार की कमी होणार? तर गॅसची डेन्सिटी वाढणार. आणि इथं काही चेंज नाही, पण हे तर वाढतंय. हे वाढल्यामुळे हे कमी होणार. म्हणजे इथं फक्त आपलं एकच आन्सर आलं, हे कमी झालेलं आन्सर आलं. बस हा सगळा फॉर्मॅट तर आपला इथंच संपला. घेऊ आपण पुढचा सेशन. काय आहे तो पुढचा सेशन म्हणण्यापेक्षा पुढचा टॉपिक काय आपला हा? ते आहे आयडियल फ्लूइड आणि दुसरा आहे रियल फ्लूइड. चालतंय. ह्या दोघांमध्ये काय डिस्कस करायचं आपल्याला की आयडियल फ्लूइडच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या आहेत आणि रियल फ्लूइडच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या आहेत. एक्झाममध्ये विचारला जातो क्वेश्चन याच्याविषयी. तुम्ही सांगा आयडियल फ्लूइड कसं आहे? हायपोथेटिकल आहे. खरं एक्झिस्ट करतं का? तर नाही याचा आन्सर. याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या असतात ते एक्झाममध्ये विचारल्या जातात आपल्याला. सगळ्यात महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स कुठली आहे आपली? कॅरेक्टरिस्टिक्स नंबर ए ती आहे की आयडियल फ्लूइडला विस्कॉसिटी असते का? नाही. त्याला आपण काय म्हणतो? इनविस्किड, किंवा त्याला आपण म्हणतो नॉन विस्कस फ्लूइड. ओके. आणि याची विस्कॉसिटी किती? मग याची विस्कॉसिटी 0. म्हणजे ह्याच्यामध्ये शिअर स्ट्रेस असतो का फ्लूइड लेअरमध्ये? तर शिअर स्ट्रेस पण नसतो. शिअर स्ट्रेस का बरं 0 आला? कारण आपल्याकडे आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. तो काय आहे? टाऊ इक्वल्स टू म्यू हे du/dy. जर याची डायनामिक विस्कॉसिटी जर 0 असेल तर शिअर स्ट्रेस काय असणार? 0 असणार. म्हणजे आयडियल फ्लूइड ज्यावेळेस असं फ्लो करतं तर त्यावेळेस त्याच्या मागच्या डायरेक्शनला असा स्ट्रेस नसतो.
आयडियल फ्लुइडच्या केसमध्ये मागच्या डायरेक्शनला स्ट्रेस नसतो. हे फारच आयडियल झालं ना, ऐकावंसं वाटत नाही ना, असं कुठलं फ्लुइडच नाही आहे खरं बघितलंस तर. आता डिस्कस करूया रिअल फ्लुइडची प्रॉपर्टी. रिअल फ्लुइड कसं असतं, विस्कस असतं. विस्कॉसिटी असते का, असते. याची विस्कॉसिटी कधी 0 होऊ शकत नाही आहे. गॅस असू द्या की लिक्विड असू द्या, याच्यामध्ये मग शिअर स्ट्रेस असतो का, या शिअर स्ट्रेस असतो, 0 नसतो. ज्यावेळेस हे रिअल फ्लुइड फ्लो करतं असं पाईपमधनं त्या केसमध्ये जर बघितलं आपण तर मागच्या डायरेक्शनला शिअर स्ट्रेस ॲक्ट होतो, मागच्या डायरेक्शनला शिअर स्ट्रेस ॲक्ट होत असतो. चालतं आहे. हे झालं आपली पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी असते बघा, इनकम्प्रेसिबल. इनकम्प्रेसिबल कन्सिडर करतो आपण आयडियल फ्लुइडला. इनकम्प्रेसिबल म्हणजे कसं, इनकम्प्रेसिबल आता म्हणजे काय असतं बघा, याची डेन्सिटी जी असते ती कॉन्स्टंट असते. महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. म्हणजे प्रेशर वाढल्यामुळे किंवा टेम्परेचर वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे किंवा हे कमी झाल्यामुळे ह्याच्या डेन्सिटीमध्ये फरक पडत नाही. जरी समजा तुम्ही म्हणता की सर नाही आपण खूप जास्त प्रेशर लावलं, डेन्सिटी कधी चेंज होते बरं. डेन्सिटी चेंज होणं म्हणजे काय, समजा तुम्ही तापमान वाढल्यामुळे काय होतं, ते मॉलिक्यूल दूर जातात, बरोबर की नाही. मॉलिक्यूल दूर गेले म्हणजे डेन्सिटी कमी झाली. समजा तुम्ही प्रेशर लावलं गॅसवरती किंवा लिक्विडवरती, प्रेशर लावल्यामुळे काय होतं, ते मॉलिक्यूल जवळ येतात म्हणजे डेन्सिटी चेंज झाली. पण वॉटरच्या बाबतीत असं होत नाही, असं आपण मानतो. त्याला आपण इनकम्प्रेसिबल कन्सिडर करतो. म्हणजे चेंज ऑफ डेन्सिटी काय असतो ह्याचा, चेंज ऑफ डेन्सिटी असतो याचा 0. चेंज ऑफ डेन्सिटी काय असतो, 0 असतो. म्हणजे सुरुवातीची डेन्सिटी शेवटची डेन्सिटी इक्वल्स टू सुरुवातीची डेन्सिटी, असं काहीतरी म्हणा तुम्ही आता, बरोबर की नाही. सो डेन्सिटी म्हणलं व्हेरिएशन नसतं या केसमध्ये. हे आपलं आहे आयडियल, अगोदरचंच आयडियल आहे, आणखी आयडियल करून टाकलं याला आपण आता. आणि जरी समजा डेन्सिटीचा चेंज झाला, तो सांगेल मी पुढे, जरी डेन्सिटीचा चेंज झाला तो काय असतो बघा, तो असतो डेन्सिटीचा चेंज 5% जर कमी असेल तर त्याला आपण इनकम्प्रेसिबलच कन्सिडर करतो. समजा एखाद्या लिक्विडची डेन्सिटी आहे 1000, आपण प्रेशर लावलं, त्याची डेन्सिटी झाली 1003 झाली. मग डेन्सिटीचा चेंज किती झाला पर्सेंटमध्ये, 5%पेक्षा कमीच आहे, बरोबर की नाही. 5%पेक्षा कमीच आहे. वाढलेली डेन्सिटी मायनस आपली जुनी डेन्सिटी अपॉन ही जुनी डेन्सिटी, बरोबर. 5%पेक्षा कमी चेंज आहे आपला हा डेन्सिटीचा. कमी आहे म्हणजे ते इनकम्प्रेसिबल आहे. एका एक्झामचा हा क्वेश्चन आहे बघा, हा क्वेश्चन इथं साईडला कन्सिडर केला. आता इथं याच्या सोबत असलेली इकडची प्रॉपर्टी कुठली आहे, तर इकडची प्रॉपर्टी असतं बघा, लिक्विड हे कम्प्रेसिबल असतं बघा. काही करा तुम्ही असं, एखाद्या हाय प्रेशरला जर तुम्ही एखाद्या रिअल फ्लुइडला जर तुम्ही ट्रीट केलं तर ते कम्प्रेस होतं बघा थोड्याफार प्रमाणामध्ये. बस आपल्याला हे इकडं कन्सिडर करायची गरज नाही. आता इकडं बाकीच्या प्रॉपर्टी आपल्याला कन्सिडर करायची गरज नाही आहे. रिअल फ्लुइडची फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स कुठली आहे की ते व्हिस्कस असतं बघा, ते व्हिस्किड असतं बघा. त्याच्यामध्ये काहीतरी शिअर स्ट्रेस एक्झिस्ट करतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी व्हिस्कॉसिटी असतेच. बाकीच्या प्रॉपर्टी डिस्कस करण्याची सुद्धा गरज नाही इव्हन. रिअल आयडियल फ्लुइडच्या केसमध्ये ते इनव्हिस्किड असतं, इनकम्प्रेसिबल असतं. आणखी एक आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स लिहितो बघा मी, याची सी. ते कसं असतं, इररोटेशनल असतं. इररोटेशनल म्हणजे स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरत नाही ते. म्हणजे एक्झाम्पल असं, इथून इकडं लिक्विड चाललं, तर हा जर मॉलिक्यूल असेल असा जर मॉलिक्यूल असेल, हा छोटू थोड्या वेळाने इकडं असेल पण त्याची पोझिशन अशीच असेल बघा, हा असा चालला आहे. हे त्याची पोझिशन अशी इथंच असेल बघा, जशाच तशी अशी. म्हणजे तो फिरत नाही बघा असा, समजलं. त्याला आपण म्हणतो इररोटेशनल. ठीक आहे, बट स्टडी करण्याची गरज नाही आपल्याला. आता हे इनकम्प्रेसिबलचा कन्सेप्ट जो आहे ना, तो तुम्हाला मी पुढे सांगतो. आता जर समजा डेन्सिटीचा चेंज, कम्प्रेसिबल आणि इनकम्प्रेसिबल बघतो ना आपण. समजा डेन्सिटीचा चेंज जर 5%पेक्षा जर जास्त असेल, म्हणजे डेन्सिटीचं चेंज 5%पेक्षा जर जास्त असेल, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो कम्प्रेसिबल लिक्विड म्हणतो किंवा कम्प्रेसिबल फ्लुइड म्हणतो. आयडियल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये 2 ध्यान ठेवायचे तुम्हाला कंपल्सरी. इनकम्प्रेसिबल असतं आणि त्याची व्हिस्कॉसिटी कशी असते, 0 असते. आता बघूया आपण पुढचा सेशन. या सेशनमध्ये या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक नवीन छोटासा पॉईंट जो की आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ते आहे आपलं बल्क मॉड्युलस. हे घ्या, बल्क हे आहे मॉड्युलस. काय असतं बरं हे बल्क मॉड्युलस, त्याला आपण डिनोट करतो त्या केनं. ठीक आहे,
ह्याच्यामध्ये एक रिलेशन दिलं जातं बघा, बल्क मॉड्युलस के इक्वल्स टू 1/b किंवा बीटा. ह्या बीटाला आपण म्हणतो कंप्रेसिबिलिटी. कंप्रेसिबिलिटी ओके ना. आणि हे के तर माहिती आहे आपल्याला, के आहे आपलं हे बल्क मॉड्युलस. हे असं रिलेशन आहे बघा. किंवा आपण असंही लिहू शकतो कंप्रेसिबिलिटी इज द रेसिप्रोकल ऑफ द बल्क मॉड्युलस, असंही लिहितो आपण. चालतंय, काहीच अडचण नाही आहे. ओके, आता बघूया कन्सेप्ट ह्या बल्क मॉड्युलसचा कन्सेप्ट बघायचा ना आपला, तर त्यासाठी आपल्याला एक एक्सपेरिमेंट परफॉर्म करावं लागणार आहे. एक्सपेरिमेंट काय आहे? एक्झाम्पल या टाईपचा हा एक्सपेरिमेंट आहे. एक्झाम्पल असं एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट घेतो मी. त्याच्यामध्ये इनलेट वॉल नाही, एक्झिट वॉल नाही, असं काहीच नाही बघा. ह्याच्यामध्ये मी गॅस टाकला. कुठला गॅस? कुठलाही एक गॅस घ्या असा, कुठलाही एक गॅस घ्या असा कुठलाही एक गॅस घ्या. चालतंय, आपण असा गॅस घेतला. चालतंय. ओके. आता याच्यामध्ये जर बघितलं, ह्याचं सुरुवातीचं व्हॉल्यूम आहे काहीतरी व्ही आणि ह्याचं सुरुवातीचं प्रेशर आहे काहीतरी पी. आता ह्या पिस्टनला आपण ढकललं म्हणजे ह्या गॅसला आपण कंप्रेस केलं म्हणजे आता ह्याची दुसरी पण डायग्राम ड्रॉ करावी लागेल आपल्याला. समजा हे पिस्टन ढकलल्यानंतर आलं असं थोडंसं वरती, इथं आलं. आता गॅसचे पार्टिकल्स एकमेकांच्या आणखी जवळ आले बघा. गॅसचे पार्टिकल एकमेकांच्या जवळ आले, बरोबर आहे की नाही? असं दाखवण्यामध्ये पण तुम्हाला फील आला पाहिजे बघा. डेन्स झालं बघा, वातावरण कसं झालं? डेन्स झालं. डेन्स. आता कम्प्रेस केल्यामुळं काय होणार? याचं व्हॉल्यूम वाढणार की कमी होणार? तर व्हॉल्यूम याचं काही ना कमी झालं बघा. हे बघा, अगोदरचं व्ही होतं आणि काहीतरी -dVने कमी झालं. प्रेशर अगोदर पी होतं, तर आता काहीतरी थोडंसं प्रेशर वाढलं म्हणजे प्रेशर झालं डीपी झालं बघा. डीपी झालं, काहीतरी प्रेशर वाढलं आणि व्हॉल्यूम कमी झालं. प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम कमीच होतं बघा अशा क्लोज सिस्टममध्ये. ओके ना. एकमेकांच्या हे अपोजिटमध्ये असतात. आता बल्क मॉड्युलस काय असते बरं? बल्क मॉड्युलस म्हणजे काय असते बघा, के काढायचं ना आपल्या, केविषयी माहिती काढायची ना. जसं आपण मागच्या क्लासमध्ये स्वॉर्मच्या क्लासमध्ये आपण एक हुक्स लॉ अप्लाय केला होता, तर इथं आपण इथला लॉ फॉलो करूया बघा. चेंज ऑफ प्रेशर जे असते, चेंज ऑफ प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, असा फॉर्म्युला आहे हा. म्हणजे काय बरं? चेंज ऑफ प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हे dV/V असं असतं बघा. ते dV/V म्हणजे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. चेंज इन व्हॉल्यूम आपण ओरिजिनल व्हॉल्यूम आपला स्वॉर्मचा कन्सेप्ट आहे जशाच तसा वापरला आहे. मायनस साईन का वापरलं? कारण तुम्ही कधी बघा, जर प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम कमी होत असतं. एकमेकांच्या अपोजिटमध्ये म्हणून हे व्हॉल्यूमच्या बाबतीत आपण मायनस लिहिलं. आता आपल्याला माहिती आहे प्रोपोर्शनॅलिटी काढायचं आपला आणि इथं फायनल आन्सर लिहायचं आहे. हे DP इक्वल्स टू -K, हे dV/V लिहिलं मी इथं. मग K इक्वल्स टू काय फॉर्म्युला आला आपला? हे DP/-dV/V आला आपल्याला. हा FM मधला एक नवीन फॉर्म्युला. स्वॉर्मच्या फॉर्म्युल्यामध्ये थोडासा कन्सेप्ट वेगळा आहे. स्वॉर्मच्या केसमध्ये स्ट्रेस असतो आणि FMच्या केसमध्ये प्रेशर असतं. स्ट्रेस इंटरनल क्वांटिटी आहे, प्रेशर ही एक्सटर्नल क्वांटिटी आहे, बरोबर की नाही? सो या टाईपमध्ये प्रेशरमुळं स्ट्रेस तयार होतो का? होतो. पण स्ट्रेसमुळं प्रेशर असा काही कन्सेप्ट नाहीच आहे. चालतंय, प्रेशरला मोजू शकतो आपण, मोजू शकतो. स्ट्रेसला मोजू शकत नाही आपण. चालतं. इथं कसं असतं बघा, बल्क मॉड्युलस हे लिक्विडचं आहे बघा, हे फ्लुइडचं बल्क मॉड्युलस आहे. आणि तिकडच्या केसमध्ये आपण मटेरियलचं बल्क मॉड्युलस घेतलं होतं. हे चेंज ऑफ प्रेशर अपॉन चेंज ऑफ व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम असा फॉर्म्युला आला आपल्याला, एक फॉर्म्युला आला. आता याच्यामध्ये आपल्याला पुढचे कॉन्सेप्ट बघायचे आहेत. काय पुढचे कन्सेप्ट आहेत? जसं की बीटा बघायचं आपल्याला. बीटाचं काय आन्सर येऊन जाईल? असं बीटाचं आपलं काय आन्सर येऊन जाईल? तर बीटाचा आन्सर येऊन जाईल आपल्याला, 1/k आहे. ओके ना, 1/k आहे. तर याच्यामध्ये काय येऊन जाईल मग? हे 1/k मध्ये हे DP, इकडे हे DV आणि इकडे हे V, हे आलं आपलं मायनस आन्सर. हे काय आलं आपलं? बीटा आलं. जर कधी एखाद्या एक्झाममध्ये जर विचारलं बीटा कुठला आहे, तर कन्फ्यूज नाही व्हायचं तुम्हाला. ह्या केला जशाच तसं इथं ठेवायचं, DP/dV आणखी V, मग हे असं येतं बघा. हे या टाईपमध्ये हा कन्सेप्ट आहे आपला. आता तुम्हाला जर आठवत असेल तर स्वॉर्मचा फॉर्म्युलासुद्धा तुमच्या ध्यानात असला पाहिजे. तिकडे आपण लिहिलं होतं सिग्मा इक्वल्स टू D सिग्मा/ε/V, पण D सिग्मा तर लिहिलंच नव्हतं मी, सॉरी, असं काही लिहिलंच नव्हतं. हे K इक्वल्स टू असं काही लिहिलंच नव्हतं. तर इथं काय होतं? K इक्वल्स टू सिग्मा/व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. इथं मायनस घेऊ शकतो आपण, काही अडचण नाही आहे. असा फॉर्म्युला लिहितो आपण स्वॉर्मचा. आता या केसमध्ये आणखी एक ॲडिशनल इम्प्रूव्हमेंट आहे बघा. समजा ह्याचं सुरुवातीचा मास किती आहे? ह्याचा सुरुवातीचा मास आहे M आणि शेवटी मास काय वाढलं का? काहीच नाही. ना मास वाढतं ना मास कमी होतं. मास कॉन्स्टंट असतं.
मास कॉन्स्टंट असतं म्हणजे बघा तुम्ही म्हणता हे तुम्ही सारखंच असं का सांगता डिटेलमध्ये आम्हाला, मास इक्वल्स टू काय आहे, कॉन्स्टंट आहे. मासला आपण काय दिलं, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम दिलं जे की कॉन्स्टंट आहे. जर तुम्ही ह्याला डिफरन्शिएट केलं तर डी रो हे व्ही जशाच तसं, नंतर हे रो हे डी व्ही इक्वल्स टू काय 0. डिफरन्सिएशन केलं मी फक्त, तर मला एक इथं छोटंसं एक चांगलं रिलेशन भेटतं जे की मला माहितीच पाहिजे, कंपल्सरी एक्झामसाठी महत्त्वाचं. ह्या डी व्हीला मी एका साईडला आणतो आणि डी रोला एका साईडला आणतो. हे तुम्ही करत बघायचं. मी डायरेक्टली लिहितो पण तुम्ही हे वर्कआउट करा तुमच्या नोटबुकवरती. हे बघा हे डायरेक्टली तुम्हाला असेल डी व्ही बाय व्ही इक्वल्स टू डी रो बाय रो असं येऊन जाईल, मायनस साईन सहित तुम्हाला असं येऊन जाईल. म्हणजे तुम्ही ह्या केचा आणखी एक नवीन फॉर्म्युला शोधला, डी पी अपॉन हे डी रो बाय रो. आणखी एक नवीन फॉर्म्युला आला का, आला या टाईपमध्ये. म्हणजे बल्क मॉड्युलस इक्वल्स टू दिस फॉर्म्युला इक्वल्स टू दिस फॉर्म्युला. दोन्ही फॉर्म्युले करेक्ट आहेत. ह्या फॉर्म्युलेवरती क्वेश्चन्स विचारलेले पण आहेत एक्झाममध्ये. आता बघा मास काही चेंज न झाल्यामुळं मी असा फॉर्म्युला डेव्हलप करू शकलो, मास न चेंज झाल्यामुळं. आता थोडासा कन्सेप्ट आपण याच्यामध्ये बघूया. काय कन्सेप्ट असतो बरं, हे जे बीटा असतं ना, बीटा कशासाठी वापरतो आपण आणि त्याचं नाव काय आहे, कम्प्रेसिबिलिटी. काय सांगतं बरं ते, एखादा गॅस किती कम्प्रेस करता येऊ शकतो आपल्याला, किती मल्टिपल टाईम्समध्ये त्याला आपण कम्प्रेस करू शकतो ते सांगण्यासाठीच हा फॅक्टर कुठला आहे, हा बीटा आहे. तो बीटाचा सिग्निफिकन्स झाला. आणि आपल्यासाठी जर बघितलं असतं आपण, बघा तुम्हाला जर क्वेश्चन विचारला फाइंड द व्हॅल्यू ऑफ केची व्हॅल्यू फाइंड आउट करा. कशासाठी, इनकम्प्रेसिबल लिक्विडसाठी. एखादं इनकम्प्रेसिबल लिक्विड आहे असेल त्याच्यासाठी केची व्हॅल्यू फाइंड आउट करा, बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करा. सांगा, तुम्ही सांगा थोडंसं पॉज करून. मी तुम्हाला ऑप्शन देतो, हे 0 आहे, इन्फिनिटी आहे, किंवा ह्याच्यामध्ये 1/2 आहे, 1/4 आहे. केची व्हॅल्यू सांगा बरं काय आहे, तर पॉज करून तुम्ही सांगितलं असेल. बीटाची व्हॅल्यू सांगा बरं, पॉज करून तुम्ही सांगितलं असेल. असं मी अशा बाळगतो किंवा असं एक माझं ॲझ्युम्शन आहे. बघा केची व्हॅल्यू काय येते बघा, इनकम्प्रेसिबल म्हणलं की चेंज ऑफ डेन्सिटी किती असते, 0 असते बघा. ना त्याची डेन्सिटी वाढते ना त्याची कमी होते, म्हणजे चेंज ऑफ डेन्सिटी किती आलं, 0 आलं. समजा जर आपल्याला माहिती आहे ना के इक्वल्स टू काय आहे, हे डी पी अपॉन हे डी रो बाय रो असं आहे बघा. हे तर चेंज ऑफ डेन्सिटी बघा, डी पी अपॉन इथं 0 येईल, म्हणल्यानंतर ही पूर्ण टर्मच झाली इन्फिनिटी. तर केची व्हॅल्यू किती आली आपली, केची व्हॅल्यू आली आपली इन्फिनिटी. आता बीटाची व्हॅल्यू इक्वल्स टू काय असते, बीटा 1/k असते, म्हणजे 1/इन्फिनिटी. तुम्ही म्हणता सर 1/इन्फिनिटी नॉन डिफाईन्ड आहे, डिफाईन करू शकत नाही आपण. डिफाईन करू शकतो आपण याला, कारण बघा हे 1/ हे इन्फिनिटी आलं कसं, 1/0 पासून आलं. हे 1/0 पासून आलं, ते 0ला वरती घेऊन या तुम्ही, हे तुमचं 0 आलं की नाही. हे बीटाची व्हॅल्यू तुमची किती आली, 0 आली. सो बीटाची व्हॅल्यू 0 आले तुम्हाला. दोन्ही आन्सर्स आले. इनकम्प्रेसिबलसाठी बीटा 0 असतो आणि के इन्फिनिटी असतं बघा. आता याच्यावरती तुम्हाला कसाही क्वेश्चन विचारला तर येणं अपेक्षितच आहे. हे झालं याचं थोडंसं थेरॉटिकल कंटेंट. आणखी एक क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला याच्यावरती, के वाढवण्यासाठी आपण काय वाढवायला पाहिजे. एक तर असं फॉर्मॅट असतो त्याचा, नाही तर असं पण फॉर्मॅट असतो काही बुक्समध्ये, डी पी अपॉन डी व्ही. तुम्हाला काहीतरी वेगळंच वाटतं हे, किंवा जरी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला तर असा फॉर्मॅट येतो, तुम्हाला वाटतं वेगळंच आहे काहीतरी. नाही, हे डी व्ही अपॉन डी व्ही माहिती ना काय आहे तुम्हाला. डी व्ही अपॉन व्ही म्हणजे काय, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन आहे बघा. चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम. कारण जसंही आपण त्या पिस्टननं त्या गॅसवरती फोर्स लावतो आणि त्याला कम्प्रेस करतो, त्याचं व्हॉल्यूम चेंज होतं. ओरिजिनल व्हॉल्यूमसोबत चेंज झालेल्या व्हॉल्यूमला कम्पेअर करणं म्हणजे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन असतो बघा. तर के वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, डी पी वाढवू शकतो. की के वाढलं म्हणजे के कसं वाढतं, डी पीने वाढतं, बरोबर नाही. के कसं वाढतं, डी पीने वाढतं. हा एक वेगळाच कन्सेप्ट आहे. ठीक आहे. जर आपण बघितलं ना जनरल सेन्समध्ये, के फॉर वॉटर आणि समजा इथं लिहिलं मी के फॉर एअर, कोणाची व्हॅल्यू जास्त असेल बरं, वॉटरची का एअरची, कोणाची व्हॅल्यू जास्त असेल तर ती आहे 2 × 10⁻6 हे किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ही आहे केची व्हॅल्यू वॉटरला. आणि एअरला किती आहे, 101 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग तुम्हाला विचारलं जातं की कोण जास्त कम्प्रेसिबल आहे, वॉटर जास्त कम्प्रेसिबल आहे का एअर जास्त कम्प्रेसिबल आहे. तर कम्प्रेसिबल म्हणलं की वेगळं येऊन जाईल. कम्प्रेसिबल म्हणलं की एअरची व्हॅल्यू जास्त येऊन जाईल वॉटरपेक्षा. कसं काय बघा, कम्प्रेसिबिलिटी जर तुम्हाला वॉटरची काढायची असेल तर तुम्ही कसं काढणार, बीटा फॉर वॉटर इक्वल्स टू 1/k फॉर वॉटर. आणि इथंही कसं लिहिणार तुम्ही,
बीटा फॉर इयर इक्वल्स टू 1/k फॉर इयर. आता याच्यामध्ये ऑलरेडीच याची व्हॅल्यू भरमसाठ जास्त आहे म्हणून बीटाची वॉटरची व्हॅल्यू कमी येते. ह्याच्यामध्ये केची व्हॅल्यू तेवढी जास्त नाही आहे म्हणून बीटाची एअरची व्हॅल्यू जास्त येते. नाहीतरी असं कन्फ्युजन अवॉइड करण्याकरता बीटा फॉर इयर बीटा फॉर वॉटर घ्या ना, हे डायरेक्टली याला बीटा फॉर इयर म्हटल्यानंतर 1/k फॉर इयर अपॉन बीटा फॉर वॉटर म्हणजे के वॉटर असं आलं. वरती काय येईल के फॉर वॉटर अपॉन के फॉर इयर. के फॉर वॉटर किती आहे 2 × 10⁻⁶. हे किती आहे 101 जवळपास असं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही करा डिव्हिजन करा ना. डिव्हिजन केल्यानंतर ह्याला जवळपास तुम्ही 100च पकडा. हे 100 आणि इकडचे हे 2 शून्य कटले कॅन्सल. 2 × 10⁻⁴ म्हणजे किती आलं हे 20,000. म्हणजे बघितलंच तर आपण बीटा फॉर इयर इज 20,000 टाइम्स दॅट द बीटा फॉर वॉटर. हे असं रिलेशन भेटलं एक आपल्याला चांगलंसं. म्हणजे बीटा फॉर इयर म्हणजे इयर 20,000 पटीनं कम्प्रेसिबल आहे वॉटरपेक्षा. वॉटर कम्प्रेसच होत नाही लवकर, इयर फार लवकर कम्प्रेस होते. आलं आपलं हे बल्क मॉड्युलस. तिसरा कॉन्सेप्ट याच्यामधला नाही वेगळा. क्वेश्चन्समध्ये जर आपण बघितलं क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला असाच क्वेश्चन विचारला जाईल की सांगा वॉटरची डायनामिक विस्कॉसिटी जास्त आहे का एअरची डायनामिक विस्कॉसिटी जास्त आहे. क्वेश्चन नंबर 2 विचारला जाईल की सांगा कायनेमॅटिक विस्कॉसिटी वॉटरची जास्त आहे का कायनेमॅटिक विस्कॉसिटी एअरची जास्त आहे असं विचारलं जाईल. त्याचं करेक्ट आन्सर जर बघितलं तुम्ही तर वॉटरची डायनामिक विस्कॉसिटी जास्त आहे आणि एअरची कायनेमॅटिक विस्कॉसिटी जास्त आहे. त्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे डेन्सिटी दोघांच्या पण. बघा इथं जर बघितलं आपण कायनेटिक विस्कॉसिटी आणि कायनेटिक विस्कॉसिटी इक्वल्स टू काय डायनामिक अपॉन डेन्सिटी चालत आहे. कोणाची डेन्सिटी जास्त आहे समजा हे वॉटर आहे आणि हे एअर आहे तर इथं आहे वॉटर आणि इथं आहे एअर. ओके ना. आता वॉटरची डेन्सिटी 1000 जास्त असल्यामुळं वॉटरची कायनेमॅटिक विस्कॉसिटी कमी असते. एअरची छोटू आहे 1.23 आहे. 1.23 ही फार कमी आहे म्हणून हे कसं आहे एअरचं हे जास्त आहे. जर बघितलं ना आपण डायनामिक विस्कॉसिटी ऑफ वॉटर ती असते बघा 1 सेंटीपॉइज. रिडिंग आहेत ह्या एका 20 डिग्री तापमानाला रेकॉर्ड केलेल्या रिडिंग्ज आहेत. तुम्हाला ध्यानात ठेवायच्या त्या रिडिंग असल्या नाही. तुम्हाला हे ध्यानात ठेवायचं आणि हे ध्यानात ठेवायचं आहे. नोट डाऊन करायचं आहे. ह्याच्यामध्ये 1 सेंटीपॉइज सेंटी म्हटल्यानंतर 10⁻⁻². पॉइज म्हटल्यानंतर 10⁻⁻1 काय आहे पास्कल सेकंद. मागच्याच क्लासमध्ये बघितलं आहे 10⁻⁻3 पास्कल सेकंद काय आहे विस्कॉसिटी आहे कोणाची वॉटरची डायनामिक विस्कॉसिटी. एअरची काय आहे 20 डिग्री सेल्सिअसला एअरची विस्कॉसिटी काय आहे तर एअरची विस्कॉसिटी जास्त पाहिजे का कमी पाहिजे घ्या जास्त. 2 × 10⁻⁻5 म्हणजेच किती आलं हे कशाला लिहिता आता पुढे काहीच पास्कल सेकंद. मग दुसरा एक क्वेश्चन विचारला जातो वॉटरची विस्कॉसिटी किती पटीनं जास्त आहे एअरच्या विस्कॉसिटीपेक्षा किती पटीनं जास्त आहे. तर घ्या ना मग ह्यांना दोघांनाही वॉटर आणि इथं घ्या एअर हे डायनामिक विस्कॉसिटी. वॉटरची किती आहे 10⁻⁻3 आणि एअरची किती आहे 2 × 10⁻⁻5 या टाईपमध्ये. आलं ना आन्सर तुमचं येऊन जाईल आन्सर. हे 5 आणि इकडचे 3 म्हणजे इकडचे वरती किती राहिलं एक झाले 100 आणि खाली राहिलं 2 म्हणजे 50 पटीनं जास्त आहे. कोणाची काय वॉटरची डायनामिक विस्कॉसिटी ही एअरच्या डायनामिक विस्कॉसिटीपेक्षा 50नं जास्त आहे. आलं कन्क्लुजन 50 पटीनं जास्त आहे. इकडे घ्या याला 50 पटीनं जास्त आहे म्हणजे समस्या तुम्हाला हे काय होऊ लागलं आहे नक्कीच समजेल तुम्हाला काय होऊ लागलं आहे. आता या टाईपमध्ये क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात आणि आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. दुसरा आहे आपला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आणि बरंचसं काय याच्या पुढे येणार आहे बरंचसं काय म्हणजे काय येणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ आपण हा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय असते. ओके न्यूटोनियन फ्लूइड काय असतात नॉन न्यूटोनियन फ्लूइड काय असतात हे सगळं आपण डिस्कस करूया. ओके सो भेटूया आपण पुढच्या क्लासमध्ये. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.